एकेकाळी मला अजित पवारांची माणसं फार शिव्या द्यायची. आज नाही, आज त्यांचीच माणसं माझ्या पोस्ट व्हायरल करतायत. लक्षात घ्या. वेळ. त्यामुळे नका रे, तुमच्या मुद्द्यांवर ठाम राहा. माझा मुद्दा हा आहे आणि मी याच्यावर ठाम आहे. जी लोक काल मला जरांगेमुळे शिव्या देत होती, तीच लोक आज मला कॉल करून ताई सॉरी, आम्ही तुम्हाला बोललो होतो, अशी म्हणताय. सॉरी म्हणण्याची वेळच येऊ देऊ नका ना. तुम्हाला वाटतं ना त्याचं समर्थन करा, बिनधास्त करा, तुमच्या पेजवर करा. मी बोलते तिथं येऊन मला का शिव्या घालताय? बघा ना, मला आतापर्यंत मी खरं सांगते तुम्हाला, मी कधीच कुणाच्याही पोस्टला जात नाही. एक दोन सोडले तर की ज्या लोकांना माझी मतं पटतायत मी तिथंच जाणार. जिथं माझी मतं पटत नाही, माझ्या विरोधात मध्ये असेल ना, मी तिथं कधीच तोंड घालायला जात नाही. पटत नाही बघायचं नाही, पण ते विषय सोडून का त्याची तिथं जाऊ नये. मला जे पटत नाही ते मी माझ्या ह्याच्यावर मांडेल ना, बरोबर. त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी ट्रोल करताय, तुम्हाला त्रास देते ना, त्रास करून घेऊ नका. कोण तो? आता आज मला कुणीतरी संगमनेरचा होता, तो खूप माझ्या स्पष्ट मत लाईव्ह फेसबुक पेजला आहे ना, मी काय पोस्ट टाकली की तिथं घाण शिवायचा. मी काय पोस्ट मग त्याची काढली जरा हिस्ट्री. पण हिस्ट्री कशी काढली बघा, मी कधीच कुठली हिस्ट्री काढायला जात नाही, हेही लक्षात ठेवा बरं का. हा, मला एका महिलेने फोन केला, सांगितलं ताई मी याच्या दुकानात कामाला होते. तुमच्या स्पष्ट मत लाईव्हला त्याने कमेंट केलेली आहे, याचं कापडाचं दुकान आहे. ताई मी याच्या दुकानात कामाला होती, मला गरज होती कामाची. ताई हा कॅमेरे बंद करून माझी ना छेडछाड करायचा. मी वैतागून गेले होते, मी रडत होती की मला कामाची गरज आहे, प्लीज तुम्ही माझ्यासोबत असं वागू नका. अक्षरशः याच्या भावावर सुद्धा विनयभंगाची केस झालेली आहे. याचा भाऊ शिक्षक आहे आणि हा इतका नीच प्रवृत्तीचा माणूस आहे की यांनी पैसे भरून ती केस दाबली. मी तुम्हाला सगळी डिटेल दिली म्हणली त्याची. तुम्ही या माणसाला सोडू नका. म्हणजे अरे शेंबूड आपल्या नाकाला नाव ठेवी लोकांना, तुमच्या नाकाचा शेंबूड पुसा की. बरं माझं काय बाबा, माझं मत मी मांडते, तू तिथं मला शिवाय देतोय. काढलं ना कोणीतरी, आलाय ना तुझं सांगायला मला. मग ज्या वेळेला त्याचा नंबर माझ्याकडे आला आणि मग त्याला मी सांगितलं माझ्या भाषेत, दुसऱ्या क्षणाला माफीचा फोन आला बाबाचं, मला माफ करा. का बरं? अरे काय गरज तुम्हाला माफी मागणं इतपत? कशाला चुकीचं वागताय? कशाला वागताय चुकीचं की आपल्याला कुणाला तरी माफी मागावी लागेल? कशाला वागताय असं? नका वागू. म्हणून मी सांगते, अरे का वाटतंय ना चुकीचं आहे, तुमच्या ह्याला तुम्ही मांडा. कुणाच्या तरी याच्यावर जाऊन का भांडताय? कशाला? माझं तुमचं काहीच वैर नाहीये. तुमचा नेता तिकडे उडी मारून उद्या, मग तुम्ही काय करणार? तुम्ही ज्याच्यासाठी मला भांडताय ना, तो नेता उडी मारणार उद्या. नेत्याचं समर्थन नक्कीच करा, पण कुणाला शिव्या देताय तुम्ही जाऊन? काय अधिकार आहे तुम्हाला? जसं तुम्ही कुणाचं तरी समर्थन करताय, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला पण आहे ना. मी माझ्या हिंदुत्वाचं समर्थन करते, माझ्या हिंदुत्वाचं रक्षण करणाऱ्या लोकांचं मी समर्थन करते. मी करेन, कारण त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला संविधानाने दिलं. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही लोक काय फिरवून घेताय?